महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गुजरातहून मुंबईकडे येणारा 2 कोटींचा बेकायदेशीर गुटखा जप्त, समतानगर पोलिसांची धडक कारवाई। मुंबईसह राज्यात गुटख्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून समतानगर पोलिसांनी गुजरातहून मुंबईकडे येणारा तब्बल 2 कोटी रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त केलाय। ही कारवाई पहाटेच्या सुमारास ठाण्याजवळ करण्यात आली असून या घटनेमुळे गुटखा तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समतानगर पोलिसांना सकाळच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती की गुजरातहून एक ट्रक मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा घेऊन मुंबईकडे येत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत ठाण्याच्या हद्दीत संबंधित ट्रक थांबवला। ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले। प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 2 कोटी रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे। गुटखा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आणि पोत्यामध्ये लपवून वाहतूक करण्यात येत होती। विशेष म्हणजे ट्रकच्या बाहेरील कागदपत्रांमध्ये इतर मालाची नोंद दाखवण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात आत बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक सुरू होती। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। चालकाकडून गुटखा कोणाच्या सांगण्यावरून आणला जात होता, तो कुठे पोहोचवायचा होता आणि यामागे कोणते मुख्य गुटखा माफिया कार्यरत आहेत याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। या चौकशीतून मोठे रॅकेट उघडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। राज्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही अशा प्रकारे खुलेआम तस्करी होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे। गुटख्यामुळे होणारे कर्करोगासारखे घातक आजार लक्षात घेता शासनाने यावर कठोर निर्बंध घातले आहेत, मात्र तरीही तस्कर वेगवेगळ्या मार्गाचा वापर करून गुटखा महाराष्ट्रात आणत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे। समतानगर पोलिसांनी या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असे स्पष्ट केले आहे। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनालाही माहिती देण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। या कारवाईमुळे मुंबईत गुटख्याचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।